नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. डिजिटल इंडियाच्या प्रवासात आता लहान मुलंही मागे राहणार नाहीयेत. अनेकदा मुलं बाहेर गेल्यावर किंवा दुसऱ्या शहरात शिकायला असताना त्यांना पैशांची गरज पडते. अशा वेळी आता पालकांना चिंता करण्याची गरज नाहीये. आरबीआयने ज्युनियर पेमेंट्सला परवानगी दिल्याने आता मुलं बँक खात्याशिवाय युपीआय पेमेंट करू शकणार आहेत. नेमकं काय आहे हे नवीन फीचर पाहूया. साधारणपणे युपीआय वापरण्यासाठी बँक खातं असणं अनिवार्य असतं. मात्र जुनिओ ॲपमुळे मुलं आता कोणत्याही वैयक्तिक बँक खात्याशिवाय क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतील. ही सुविधा एनपीसीआयच्या युपीआय सर्कल तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे काम कसं करतं तर पालकांचं मुख्य युपीआय खातं मुलांच्या या डिजिटल वॉलेटशी लिंक केलं जातं. मुलं कोणत्याही दुकानात जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात. मुलं किती पैसे खर्च करू शकतात याची मर्यादा पालक स्वतः ठरवू शकतात. मुलांनी पैसे कुठे आणि किती खर्च केले याचा पूर्ण रेकॉर्ड पालकांना त्यांच्या फोनवर पाहता येतो. या सुविधेचा मुख्य फायदा म्हणजे बँक खात्याची गरज नाहीये. लहान मुलांच्या नावावर स्वतंत्र बँक खातं नसलं तरी चालतं. आर्थिक साक्षरता, मुलांना लहानपणापासूनच बचत आणि खर्च यातील ताळेबंद समजण्यास मदत होईल. सुरक्षितता, पालकांचं पूर्ण नियंत्रण असल्याने मुलं उधळपट्टी करू शकणार नाहीयेत. या ॲपमध्ये मुलांना काही कामं टास्क देऊन त्यांना रिवॉर्ड्स देण्याची सोय आहे, ज्यामुळे त्यांना पैशांचं महत्त्व कळेल. अंकित गेरा आणि शंकर नाथ यांनी हे ॲप सुरू केलंय. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक तरुणांनी हे ॲप डाउनलोड केलं असून डिजिटल व्यवहारांमधील हा एक महत्त्वाचा बदल मानला जातोय. थोडक्यात काय तर आता मुलांना पॉकेट मनी रोख स्वरूपात देण्याऐवजी डिजिटल स्वरूपात देणं सोपं आणि सुरक्षित झालंय. यामुळे मुलं जबाबदार होतील आणि पालकांचं टेन्शनही कमी होईल. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.